नमस्कार. तृतीय स्थानी असलेला केतू जर शुभ अवस्थेत असेल तर अशा व्यक्तीला तो पराक्रमी, साहसी, गुणवान व शत्रूवर विजय मिळवणारा व्यक्ती बनवतो. यांना भावंडांचे सुखसुद्धा खूप चांगले मिळते व त्यांची मदतही मिळते. यांना प्रवास आवडतो व वेगवेगळे विषय किंवा वेदांत, पुराणे, इतिहास, अध्यात्म, ज्योतिषशास्त्र, संस्कृतविषयी आवड किंवा जुन्या भाषा यांची आवड असते. जर हा केतू मिथुन, तूळ व कुंभ राशीत असेल तर अशा व्यक्तीला खूप छान बुद्धिमत्ता देते व बुध आणि शुक्रच्या युतीत असेल तर कला, नाट्य, साहित्य, संगीत यामध्ये प्रावीण्य मिळवून देते. तर हाच केतू अशुभ स्थानी असेल किंवा अशुभ राशीत असेल तर भावंडांचे सौख्य नष्ट करतो, काहीतरी शारीरिक पीडा देतो व उगाच ही व्यक्ती टीका करत बसतात. ह्यांच्या लेखनापासून त्रास होऊ शकतो. चिडखोर व चेष्टेखोर स्वभाव असतो. काहीतरी खुसपट काढतात आणि स्वतःवर भांडण ओढून घेतात. ह्यांना कानाजवळ जाऊन बोलण्याची सवय असते. स्वतःवर संकट नेहमी ओढून घेतात, काही ना काहीतरी चुका करतात व शेवटी आत्महत्येचे विचार मनात घोळू लागतात. तर अशा अशुभ केतूसाठी अशा व्यक्तींनी ध्यानधारणा जरूर करावे आणि त्यात जास्तीत जास्त मन रमवावे.